नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या 72 तासात राज्यातील या भागात जोरदार पाऊस पडण्याची दिसत आहे शक्यता। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की येत्या 72 तासात राज्यातील या भागात दिसत आहे जोरदार पावसाची शक्यता। मग राज्यातील कोणत्या भागात येत्या 72 तासात दिसत आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता, या प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या 72 तासात राज्यातील या भागात कोसळणार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पण येत्या 72 तासात राज्यातील कोणत्या भागात वादळी वाऱ्यासह कोसळणार जोरदार पाऊस, याबद्दल घेऊया तपशीलवार माहिती। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात उष्णता त्या ठिकाणी पडत आहे, तर दुसरीकडे पाऊस सुद्धा हजेरी लावत आहे। तर असंच वातावरण पुढच्या 72 तासात राहणार आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने पावसाचा विचार जर केला तर हा पाऊस आपल्याला विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला बघा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, त्यासोबतच अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, वाशिम या 11 जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस व वादळी वाऱ्यासह कुठे कुठे गारपिटीची शक्यता आहे। अशीच परिस्थिती खानदेशातील 3 जिल्हे धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मराठवाड्यातील 8 जिल्हे, ज्याच्यामध्ये आपण बघितलं छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव याही जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि कुठे कुठे गारपिटीची शक्यता वादळी वाऱ्यासह वर्तवण्यात येत आहे। आता जसं जसं आपण पश्चिमेकडे जाऊ तर पश्चिम महाराष्ट्र आणि त्याचबरोबर थोडं उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये तर अजिबात पावसाची शक्यता नाही, तिथं उष्णतेची लाट राहणार आहे। तर अशा परिस्थितीत आपण काय करायचं बघा, विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार आहे। तर अशा परिस्थितीमध्ये जीवापेक्षा जास्त काही नाही, म्हणून जीवाला जपून त्या ठिकाणी कामं करा। आणि अशा परिस्थितीमध्ये विजा कोसळून जीव जाण्याची भीती असते, म्हणून आपला जीव कास्तकार बांधवांनो लाख मोलाचा आहे, जीव धोक्यात घालून कामं करू नका, एवढीच आपणास विनंती। तर मित्रांनो, ही होती हवामान खात्याची मोठी अपडेट की येत्या 72 तासात राज्यातील या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा देण्यात आला आहे इशारा। भविष्यात हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट व पावसाबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।